चहा प्यायला. आज चहा पितोय आम्ही. आज खूप दिवसातून परत एकदा आम्ही चहा पितोय. आणि हे चहाचं प्लॅनिंग कसं, चहाचं कारण ह्याच मॅडम आहेत. आणि चहाचा प्लॅनिंग असं झाला, मी फोन केला निघताना तर मला बोलली की चहा पावडर संपले. मी समजलो नाही, म्हणजे मला समजलं थोडासा. मी मुद्दा म्हणला हां मग ठीक आहे संपू दे ना, कारण आम्ही ग्रोसरीमध्ये मागवले ते मला माहिती आहे. चहा पावडर साखर असली की ही चहा बनवून पिते. आणि मला हिचं शुगर म्हणजे शुगर कन्झ्युम नाही केली पाहिजे म्हणून मी ते चहा बंद केलं. म्हणून मी चहा पावडर पण नव्हती मागवली. तर मला कशी सांगते की चहा पावडर संपले ना, हां तर काय करू शकत नाही ना. म्हणजे खायचं काय ते बोल. मग मी समजलो का दूध चहा करायचा, आज चहा प्यायची इच्छा झाली. ठीक आहे चल बरं, मग मी बोललो का ठीक आहे मग चहा पावडर आणि दूध घेऊन येतो म्हणून. आणि येताना सोबत मग बिस्किट पण घेऊन आलो. काय पाहिजे, बिस्किट पाहिजे. हा मग ठीक आहे, तर कधीतरी पितो आम्ही, कधीतरीच पितो ना. कधीतरी पितो. हा आज इच्छा झाली तर मग ठीक आहे. मला पण वाटलं बाबा जाऊ दे, कारण आज काय झालं माहिती का, आज पूर्ण दिवस विदाऊट लाईटने घालवलाय. हा किती 11:30 पावणे 12 पासून लाईट गेलेली. लाईट आले 5:30 वाजता. पूर्ण दिवस बिना लाईटीचा घालवला, झोपा काढून घालवला. म्हणून चहाची गरज लागली. असं झालं पूर्ण दिवस विदाऊट लाईट घालवला. कधी आताच्या जीवनामध्ये काय झालंय की लाईट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट लाईट आहे. तसं नाही, माणूस घरात एकटा असेल तर त्याला लाईटची गरज लागेलच. हो ते पण आहे, कारण अंधारात पण पूर्ण दिवस अंधारात काढलाय मग. आणि किती वेळ मग घर चांगला असतो का असं विदाऊट लाईटने असं पूर्ण अंगावर येतो ना. म्हणून मी विचार केला, जर 2-3 फोन अजून केले असते ना मग मी लवकर आलो असतो. पण नाही केले तिने. मी वाट बघत होतो, मला करील पण नाही केले ना, नाही का. असू दे, आता काय तुम्हाला सांगतो. याच्यावर आपण थोडा बोलू नंतर. पहिले आम्ही थोडासा चहा पिऊन घेतो आणि थोडासा खातो. आणि मग आम्ही तिचा आपण एक्सप्लेनेशन संदर्भासहित स्पष्टीकरण ऐकू का पूर्ण दिवस विदाऊट लाईटनी काय केलं आहे. आणि अरे वा, आणि पूर्ण ओपन वाटते, कारण पडदे काढलेत सकाळी काढले थोडे, त्यांना भिजवत ठेवले असे आणि लाईटच गेली. ठीक आहे, मग आपण आता खाऊन घेतो आम्ही आणि मग नंतर आपण बात करू. गाईज तुम्ही आता बघू शकता, आम्ही आज बनवायला लावलाय फुल स्पेशल राईस आणि तिखट डाळ आणि त्यामध्ये शेकटाच्या शेंगा. एक नंबर. तिखट डाळ आणि शेकटाच्या शेंगा एक नंबर. आणि कसं सकाळी निघताना मला खूप काय पंचपक्वान्न सांगण्यात आले होते आणि मी पण त्या स्वप्नात आलो होतो, पण अचानक प्लॅन चेंज. अरे माझी फेवरेट आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण मला सकाळी काय सांगण्यात आलं का मी मस्त आज संध्याकाळी आपल्याला वरण भात, मेथीची भाजी, काहीतरी गोड म्हणजे शिरा आणि आणखी काय पापड लोणचा सगळं असेल. लाईट नव्हती, लाईट आली लेट, मला धुवायचे होते पडदे. मग ते लाईट आल्यानंतर मी पडदे धुतले. मग असं करत टाइम झाला. हा त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे आजचा आमचा व्हेज पकवानचा बेत तो कॅन्सल झालेला आहे. हे पण वेजच आहे, पण जे मला सकाळी काय म्हणजे असं स्वप्न दाखवण्यात आली होती सगळी चकनाचूर झालेली आहे. माझा डाल भात फेवरेट आहे, वरण भात माझा फेवरेट आहे. मी रोज पण खाऊ शकतो, नाही का. तर आजचा आपण आखो देखा हाल दीक्षाकडून ऐकणार आहोत. तर आता आपण बसूया आणि त्यांच्या तोंडून जी व्यथा त्यांची आहे आजची लाईट नसल्याची ते आपण पूर्ण ऐकूया आणि त्यांना समजून घेऊया. चला तर या मॅडम. तर आता मी उभा राहून पण घेतली असती, तिची व्यथा ऐकली असती, पण कसं आहे पूर्ण दिवस मला खूप वाईट वाटला का दीक्षा अक्षरशः रडकुंडे आली होती. लाईट नाहीये ना, मी काय करू. आणि त्यात काय माहिती का, आणि त्याच्यात सोने पे सोय काय माहिती का, आमच्याकडे काय प्रॉब्लेम माहिती का, नेटवर्कच नाही. इथे घरात हॉलमध्ये बेडरूम मध्ये कुठे पण जा नेटवर्कच नाही. फक्त बाहेर हात काढून मोबाईल धरायला. यस. आणि ही व्यथा मी तुम्हाला काय सांगू, खूप वाईट वाटलं. आतल्या काळजापासून मला वाईट वाटलेलं आहे.
खूप वाईट प्रसंग होता. मी अक्षरशः माझ्या पण डोळ्यात पाणी आला. माझ्या पण डोळ्यात पाणी आला तेव्हा की ऍक्च्युली प्रॉब्लेम आहेच. कारण आमचे वरचे दादा आहेत ना, त्यांचा वायफाय आहे ना, आता लाईटच नाही तर वायफाय कुठून चालेल. आणि त्यात मग नेटवर्क नाही ते मग पूर्ण दिवस खिडकीत. बिचारीने पूर्ण दिवस आज खिडकीत काढलाय. हा भारी ना. दुपारी मग थोड्या वेळ मी झोपली होती. झोपली मग तेवढं. मग काय करणार आणि मग आता? आणि कसं असतं माहिती का, पूर्ण असं घरात म्हणजे समजा आता लाईट हे कसं आलं आपल्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. लाईट एवढी गरजेची आहे, त्यात सगळ्याच गोष्टी त्याच्यावर चालणार आहेत. म्हणजे आपण टॉयलेट बाथरूम यूज करतो, किचन हॉल सगळीकडे म्हणजे लाईटची आणि गरज आमच्या असते. इकडे ना पूर्ण असं लाईट बंद केली का पूर्ण अंधार होतो, उजेडच नाही. हा पूर्ण अंधार होतो. तर मग मला पण ते वाटलं काय घाबरून मग तिला खिडकीतच बसतो. नाही तसं काय नाही, पण एकट्या माणसाला कंटाळा येतो लाईट नसेल तर. असं काय करणार आहे? ते पण आहे ना. आणि मग कसं होतं थांबा. तर मग ना मला असं वाटलेलं आहे का बरं तू आता लाईट नाही म्हणजे तुला बोलणार होतो का कुठंतरी फिरून ये, पण तेव्हा ऊन पण होता, तू काली येऊन पडले असतेस. फिरून कुठे येणार आहे माणूस, एकटं राहणार आहे. नाही बरं उन्हात तुला मी पाठवली असती, काली पडली असती, मी घरी आलो असतो, परत मी येऊन बघितलं असतं ही कोण बाई आली आमच्या घरात. ही दुसरी बाई कोण आली, म्हणजे आतल्यात मी खुश झालो असतो. पण न कसा शेवटी माझी बायको होती, गोरी बायको होती, गोरी. असं आहे ना, म्हणून मग तुला बाहेर नाही पाठवू शकलो. आणि जर तुम्ही आणखी 2-4 फोन केले असतेस ना तर मी लवकर निघून आलो असतो. काय नसतं. म्हणजे बघितला मला म्हणजे बघा किती पण म्हणजे विश्वास तिला मी सांगतो का तू आम्ही घेऊन मी तुझ्यासाठी येऊ शकतो काय, पण तिला विश्वास बसत नाही. कारण मला माहिती आहे ना. माहिती आहे तुला पक्का विश्वास आहे. आणि त्यातल्या आज खूप लोड होता कामाचा, कारण मार्च एंडिंग आहे आणि एवढा इंटर आणि एवढा कम्प्युटर पूर्ण दिवस मी कम्प्युटरवर बसलो. माझ्या ending चं पूर्ण दिवस कम्प्युटर समोर बसलो होतो. आणि बाकीच्या गोष्टी पण अशा असतात की त्याच्यासाठी मला धावपळ करायला लागत होती. मग मला ऍक्च्युअली नसतंच जमला. पण कसं आहे वाईट वाटत होतं का त्या लाईट, मला माहिती आहे लाईट नसते काय प्रॉब्लेम होतो. कसा पूर्ण लाईटवर आहे आता तिचं कसं मशीन राहिली लावायची ना. नाही, मी कपडे हाताने धुतले ना, सुकवायचे होते मेन. सुकवायचे होते आणि बाथरूम मध्ये पूर्ण अंधार, कसे धुणार आहे बिना लाईटाचे पण. त्या पण आहे. कारण आपण जेव्हा पण बघतो मूवीज मध्ये सर्वात आधी भूत हा बाथरूम मध्ये सर्वात आधी भूत हा बाथरूम मधून येतो 100%. म्हणजे आमच्या बाथरूम मध्ये असू शकतो. मी तुला आताच सांगून ठेवतो. हा बाथरूम मध्ये. हा ठीक आहे, ती जरा भाजी बघून येते. एक शॉर्ट ब्रेक के बाद मिलते हैं. हाँ तो ब्रेक के बाद आपका स्वागत है. ठीक है, तो हाँ कहा थे हम. बाथरूम. हा तर बाथरूम मध्ये सगळ्यात आधी भूताचा वास हा बाथरूम पासून सुरुवात होतो. आणि बाथरूम आणि कुरकुर आवाज येतो दरवाजाचा. हा दरवाजा पण कधी असं पूर्ण एकदम शांत झाला, पूर्ण कॉलनीमध्ये जर लाईट नसली ना, आता कसं पूर्ण गजबज असते सगळ्या लाईटिंग म्हणून सगळं टीव्ही वगैरे सगळं चालू असतं ना, तर आवाज काय समजत नाही. पण जेव्हा एकदम शांतता होते ना तेव्हा नेमकी दरवाजा होतो ना, हवेमुळे तिकडून खिडकीतून हवा येते. प्लस तो आम्ही ग्राउंडला राहतो ना, मग मला वाटतं पाईपचा पण आवाज येतो बघ. हा पाणी पडल्याचा आवाज येतो, टप 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 टप. आपल्याला नळ पण थोडा लीक आहे ना, तो टप टप पडतो, तो टॉयलेटमध्ये आहे त्याचा पण आवाज येतो. असा आवाज येतो, पण भीती पण वाटते. पण ऍक्च्युली काय माहिती काय घाबरणाऱ्या गोष्टी नाही. पण आता कसं लहान मुलं आहेत ते घाबरतातच. पुढे लहान मुलं आहेत तो घाबरतात, म्हणून मग आपल्याला थोडी काळजी वाटते का घाबरावी नाही. कसं एक नाईटमेअर बसून जातो ना डोक्यात, पटकन का आला एकटी असली घरात, नंतर कधी भीती वाटत. पण असं काहीच नसतं. हा कंटाळा येतो, बाकी काय नाही. बाकी ती कोणत्याच जनावराला घाबरत नाही, कोणालाच घाबरू शकत नाही, एवढी डेंजर आहे. हा तर अशी गोष्ट आहे. तर आता ठीक आहे, पण चांगला दिवस तिने काढला, म्हणून मग मी विचार केला का आज तिच्यासाठी चहा बनवून देऊ. जाऊ दे आज चहा पिऊ देते का नाही का, म्हणून मी तिच्यासाठी बिस्किट पण आणले खूप सारे. तुला कोणतं गुड्डे आवडतं ना, तिच्यासाठी गुड्डे आणला मी 5 रुपयेवाला. 2020 पण आणला, पार्ले पण आणला, विटामारी पण आणला. ते सांग ना. काहीच नाही बोलतो. हा तेच. तर असा आमचा आज दुःख भरी कहाणी होती, खूप वाईट होती, पण आम्ही त्यातून सावरलो. हा जातो नको रडू.
ठीक आहे, आता झोपा आले मला वाटतं खूप ना. नाही, मी झोपली होती दुपारी. हा, इट्स ओके. तर आजचा आमचा बेत आहे डाळ भात आणि शेकटाय शेंगा आणि आणि काय आळूवडी. आलूवडी. आलूवडी आमची सक्सेसफुल आलूवडीचा व्हिडिओ नक्की बघा. त्या फ्लॉप व्हिडिओची पण लिंक मी दिलेली आहे, ती पण बघा. त्यात पण मजा आहे खूप. चालेल ना. तर असा आजचा आमचा दिवस होता. आता असं वाटतंय थोडंसं राणीकडे जाऊ ना, बर्फीला बघून चुटकीला जायचं. आता थोडं आम्ही चुटकीला आणि बर्फीला बघून येतो आणि नंतर मग आम्ही जेवायला घेऊ. मला वाटतं 8 वाजले असतील. 8 पण नाही वाजले. 7:51 आणि 46 सेकंद आमच्या टीव्हीवर दिसते टायमिंग. ठीक आहे, तर आम्ही आता जातो बर्फीला आणि चुटकीला बघायला. थोडा वेळ बसतो इथे आणि मग येऊ लगेच, मग जेवू. आणि आजचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला शब्दात कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.